नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या YouTube चॅनलमध्ये। जर तुम्ही आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटरसाठी जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये आधार सुपरवायझर किंवा आधार ऑपरेटरची भरती निघालेली आहे आणि त्यासाठी कोण अप्लाय करू शकतं, यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला आवश्यक असणार आहेत आणि ऑनलाइन कसे अप्लाय करायचे याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। इथं तुम्ही पाहू शकता CSE ई-गव्हर्नन्स द्वारे ॲडव्हर्टाइजमेंट करण्यात आलेली आहे की इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आधार सुपरवायझर ऑपरेटर। यामध्ये नेम ऑफ द पोस्ट आधार सुपरवायझर ऑपरेटर, एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे यासाठी शिक्षण कुठलं लागणार आहे पहा। मिनिमम क्वालिफिकेशन 12वी लागणार आहे। जर तुमच्याकडे 12वी नसेल तर 10वी प्लस 2 वर्ष तुम्ही ITI केलेला पाहिजे किंवा 10वी प्लस 3 वर्ष पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा केलेला पाहिजे, म्हणजे याच्यासाठी 12वी किंवा 10वी प्लस ITI किंवा 10वी प्लस पॉलिटेक्निक पूर्ण असायला हवं। त्यानंतर द पर्सन शुड बी ऑफ एज 18 इयर्स अँड अबव, म्हणजे जर तुम्ही यासाठी अप्लाय करू इच्छित असाल तर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असायला हवं आणि तुमच्याकडे आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट जे की तुम्हाला UIDAI ने दिलेलं असायला हवं। यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे आणि त्यानंतर जॉबसाठी वॅकन्सी कुठे कुठे आहेत याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। तर तुम्हाला काय करायचं आहे, csesvup.in/career या संकेतस्थळावर यायचे आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तर इथं पाहू शकता CSE ई-गव्हर्नन्स आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरसाठी ॲप्लिकेशन इन्व्हाइट करण्यात आलेले आहेत। आता यामध्ये तुम्हाला आपलं राज्य खाली सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर त्याच्या समोर जे अप्लाय नावचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। शेवटचे ॲप्लिकेशन डेट जे आहे ते 30/11/2024 आहे। तुम्हाला 30 तारखेपर्यंत यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर इथं पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत इथून तुम्ही पाहू शकता आणि याच्यासाठी तुम्हाला आधार ऑपरेटरसाठी कुठं कुठं जागा आहेत इथं पाहू शकता। त्यासाठी शिक्षण कुठलं लागणार आहे मी मगाशी सांगितलेलं आहे। शिक्षणासोबतच तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट जे UIDAI तर्फे दिले जातात ते असणं तुमच्यासाठी आवश्यक आहे। या जागा पाहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली यायचं आहे आणि अप्लाय नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। अप्लाय नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, पॅन कार्ड नंबर, जन्मतारीख, त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे या अगोदर तुम्ही वॅकन्सी बघून घ्या की कुठल्या जिल्ह्यामध्ये आधारसाठी वॅकन्सी अवेलेबल आहे। तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचे जे काही असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स इथं टाईप करून घ्या, तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे। त्यानंतर रेसिडेन्स ऑफ महाराष्ट्र इथं सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या राज्याचे रहिवासी आहात। त्यानंतर रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजे कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता हे तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा इथं रेझ्यूम अपलोड करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे ते तुम्हाला आधार सुपरवायझर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल निवडून घ्यायचं आहे। आता तुम्हाला आधार सुपरवायझर सर्टिफिकेट कुठं मिळणार आहे तेही तुम्हाला सांगतो। त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो CSE दिल्ली टीमकडे जाईल। त्यानंतर दिल्लीची जी काही CSE टीम असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील आणि तुम्हाला तो जॉब मिळून जाईल आधार ऑपरेटरचा। तर तुम्हाला यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते आधार ऑपरेटरचं किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट कुठून मिळणार आहे। तर आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट तुम्हाला या संकेतस्थळावर येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि यासाठी एक एक्झाम असते, ती तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल। त्यानंतर तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट UIDAI मार्फत दिलं जातं। यासाठी तुम्हाला 470 रुपये फीस पे करावी लागते। त्यानंतर तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। इथून तुम्ही सॅम्पल सर्टिफिकेट आधार ऑपरेटरचं सर्टिफिकेट कसं असतं हे तुम्ही इथून पाहू शकता। तर अशा प्रकारे आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझरसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जागा जर रिक्त असेल तर अप्लाय करू शकता। अप्लाय केल्यानंतर CSEची जी दिल्लीची टीम असेल ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुम्हाला जॉब मिळून जाईल। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।